नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण च्यवनप्राश बनवणार आहोत. त्यासाठी 1 किलो आवळे घेतलेले आहेत, 1.5 किलो खडीसाखर घेतलेली आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या आयुर्वेदिक पावडरी घेतलेल्या आहेत, आयुर्वेदिक औषधं. ती एक एक करून आपण आता बघूया. ही शतावरी पावडर आहे, 2 ग्रॅम घेतलेले आहे. सगळे आपण एकत्रच करूया आता. हे अश्वगंधा आहे, 8 ग्रॅम घेतलेलं आहे. हे बला आहे, 2 ग्रॅम घेतलेलं आहे. हे शृंगी आहे, 5 ग्रॅम घेतलेलं आहे. कफनाशक म्हणून वापरतो आपण. पुनर्नवा आहे, हे सुद्धा कफनाशक आहे, 2 ग्रॅम घेतलेलं आहे. अडुळसा आहे, कफनाशक, 2 ग्रॅम. हे अष्टवर्ग पावडर आहे. हे सगळी मी घालून घेते ह्याच्यात 8 वनस्पती आहेत, सगळ्या एकत्र केलेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या सांगते मी. जीविका, रिश्मका, मेदा, महामेदा, काकोली, क्षीरकाकोली, रिद्धी आणि वृद्धी, हे सगळं 2 ग्रॅम घेतलेलं आहे. त्यांनी देताना एकत्र, त्यांच्याकडे अष्टवर्ग म्हणून एकत्र दिलं त्यांनी. तर ह्या अष्टवर्ग पावडरी आहेत सगळ्या. हे दशमूळ भरड आहे, भरड नाही म्हणू शकत आपण, पावडर, दशमूळ पावडर आहे. ही सुद्धा आपण ह्याच्यात एकत्र करायची. तर ह्या दशमूळमध्ये काय काय असतं. बेल, शोन्याक, अग्निमंत, पाटला, गंभारी, बृहती, शालपर्णी, गोक्षुरा, पृष्णीपर्णी आणि कंठकारी, हे सगळं 2-2 ग्रॅम आहे. हे सगळं एकत्र दिलेलं आहे. मी सगळं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य परत देईन. आणि हे भुईकोळा आहे, 2 ग्रॅम आहे भुईकोळा, तो रक्तशुद्धीसाठी वापरतो. चंदन आहे, 2 ग्रॅम, ते पण रक्तशुद्धीसाठी. कपूर कचरी, रक्तशुद्धीसाठी 2 ग्रॅम. अगरू, रक्तशुद्धी होते, 2 ग्रॅम. हे काकनासा, रक्तशुद्धीसाठी 2 ग्रॅम. ही दालचिनी आहे, 4 ग्रॅम. वेट लॉस होता आपल्याला माहितीच आहे. पिंपळी आहे, 10 ग्रॅम. ही वेलदोडा पावडर आहे, 3 ग्रॅम घेतलेली आहे. हे वंशलोचन आहे, 4 ग्रॅम घेतलेलं आहे. हे भुईकोळा आहे, 5 ग्रॅम. ही गुळवेल आहे, 5 ग्रॅम. सुंठ पावडर आहे, 25 ग्रॅम. हे त्रिफळ आहे, 15 ग्रॅम. हे नागकेशर आहे, 5 ग्रॅम. हे नागरमोथा आहे, 5 ग्रॅम. हे पुष्कर मूळ आहे, 5 ग्रॅम. हे हिरडा आहे, 2 ग्रॅम. हे प्रवाळ आहे, 4 ग्रॅम. हे तमालपत्र आहे, 4 ग्रॅम. हे केशर आहे, 15 स्टिक्स. हे गोखरू आहे, 5 ग्रॅम. हे पिस्ता आहे, 12 नग घेतलेले आहेत. हे बदाम आहे, 10 नग घेतलेले आहेत. हे बाजूला ठेवले, पावडरीमध्ये घातलेले नाहीत. आपण ह्या सगळ्यानंतर पावडरी करून घेणार आहे. हे 1 जायफळ आहे. हे 10 नग लवंगा आहेत. हे मिरे आहेत, 8 नग. हे किशमिश आहेत, 25 ग्रॅम. आणि हे मनुके आहेत, 5 ग्रॅम. तर आता ह्या सगळ्या पावडरी आहेत, ह्या मिक्सरमधून एकत्र करून घेणार आणि पुढच्या कृतीसाठी आपण जाऊया. हे 100 ग्रॅम तूप आहे आणि हे 100 ग्रॅम मध आहे. आवळे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे कुकरमध्ये घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे पाऊण पेला पाणी घातलेले आहे मी, 1 पेल्यापेक्षा थोडं कमी घेतले.
ते त्याच्यात घालून कुकर बंद करूया. आवळे छान असे शिजलेले आहेत. आपण आता ह्याच्यामध्ये ह्या जाळीमध्ये काढून घेते. आता ह्याच्यातले बी काढून घ्यायचे सगळे. फोडी लगेचच सुट्ट्या होतात. पटकन बी निघतोय. बी काढून घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. हे खालचं निथळून राहिलेलं पाणी आहे, ते पाणी पण फेकून द्यायचं नाही. आपण खडीसाखर त्याच्यात पाक करणार आहे. बी बरोबर भरपूर केसर निघालेले आहेत सगळे आवळ्यातले. आणि आता आपण हे आवळे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. त्याच्यानंतर जो पल्प निघणार तो परत आपल्याला गाळायची काही गरज नाही आहे. मिक्सरमध्ये छान फिरवून झालेलं आहे. असंच सगळ्या आवळे आता मी फिरवून घेते. ही खडीसाखर आहे. हे ह्या भांड्यात पाणी आहे, आपण आवळे गाळून काढलेलं. जेवढं पाणी घातलं होतं साधारण तेवढंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यात 200 ते 250 ml पाणी लागणार आहे. तर हे एवढं मला वाटते बास होईल पाणी. आणि हा घट्ट पाक करायचा आपल्याला, 2 तारी पाक म्हणतो तसा. आता मी हे गॅसवर ठेवून देते. ज्या भांड्यात आपण च्यवनप्रकाश बनवणार आहोत ते भांडं गॅसवर ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये हे तूप घालायचं. गॅस लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आवळ्याचा हा पल्प सगळा घालून घेऊया. मंद आचेवर पल्प सतत हलवत राहायचं. भांड्याला जर करपलं तर सगळ्या आपल्या च्यवनप्रकाशला करपट वास येईल. खडीसाखर पूर्ण वितळलेली आहे, पूर्ण विरघळलेली आहे खडीसाखर. पण माझं एक सजेशन राहील इथं, खडीसाखर बारीक करून मग पाणी घाला. आता हे आपण खडीसाखरेचा पाक आहे तो एकदम 2 तारी पाक घट्ट झालेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. पाक ओतून झालेला आहे सगळा. आता हे थोडं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आपण जी दशमूळ पावडर घातली ती आपल्या शरीरातला वात बॅलन्स करते सगळा. आणि अष्टवर्ग म्हणून ज्या 8 वनस्पती घातल्या त्या पित्तशामक आहेत सगळ्या. तसंच आपली ह्याच्यामुळं च्यवनप्रकाशमुळे इम्युनिटी वाढते. सर्दी खोकला इन्फेक्शन कमी होतं. श्वसन संस्थेचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सगळे ठीक होतात. सायनस क्लीन आणि क्लिअर होतं. पचनसंस्था सुधारते. त्यामुळं गॅसेस पोटाचे विकार असतील काही ते सगळं नीट होतं. परत स्टॅमिना वाढतो, एनर्जी वाढते, अशक्तपणा कमी होतो. स्ट्रेसमुळे आलेला अशक्तपणा असतो ते सुद्धा आपल्याला स्ट्रेससुद्धा कमी होण्यास मदत होते. तसंच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात त्यामुळं एजिंग प्रोसेस स्लो होते. केस आणि स्किनसाठी सुद्धा च्यवनप्रकाश खूप चांगला आहे. अश्वगंधा शतावरी त्याच्यामुळं ब्रेन टॉनिक म्हणून काम करतात. त्या मेंदू तल्लख होतो, स्मरणशक्ती वाढते. तसंच रक्तशुद्धीसाठी आपण बरेच पदार्थ घातले त्यामुळे शरीरातले टॉक्सिन्स निघून जायला मदत होते. हार्ट फंक्शन ठीक होते. हार्टसाठी सुद्धा च्यवनप्रकाश खूप सपोर्टिव्ह आहे. कोमट दूध किंवा कोमट पाण्याबरोबर मोकळ्या पोटावर घ्यायचं म्हणजे जास्त इफेक्टिव्ह होते. 4 वर्षापासून ते लाईफ लॉंग आपण घेऊ शकतो कुणीही. छोटी मुलं असतील अगदी छोटी 10 वर्षाच्या आतली तर पाव चमचा द्यायचा. त्याच्यानंतर टीनेजर्स किंवा किशोरवयीन मुलं म्हणतो त्यांच्यासाठी अर्धा चमचा. आणि अडल्ट्स त्यांच्यासाठी 1 चमचा बास होतं. आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे. आपण खडीसाखरेचा पाक एकदम घट्ट केला होता, 2 तारीपेक्षा पण अजून थोडा पुढं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ह्याच्यात घातल्यानंतर खूप आपल्याला आटवायला लागलेलं नाही आहे. बऱ्यापैकी असं घट्ट झाले. आता आपण ह्याच्यात पावडरी घालणार आहोत. ह्या पावडरी आपण सगळ्या एकत्र मिक्स केलेल्या त्या सगळ्या आता पावडरी ह्याच्यात घालून थोड्या थोड्या करत ही सगळी औषधं छान मिक्स झालेली आहेत. आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. गॅस बंद केला आहे मी. पावडरी घातल्यानंतर एक 5 मिनिटानंतर गॅस बंद केला. आता हे कोमट करायला ठेवायचं आणि कोमट झाल्यानंतर आपण मध घालणार आहोत. अजून आपला मध राहिला घालायचा. हे आता एकदम गार झालेलं आहे तर आता आपण मध ओतणार आहोत.
मध घालून आपण हे रात्रभर ठेवून दिलं होतं. आपल्याला पाहिजे तशी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. हे आता आपण बरणीमध्ये भरल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हा च्यवनप्राश बरणीत भरून झालेला आहे. अर्धा किलोच्या 5 बरण्या भरून झालेल्या आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.